त्या संधीचं आपण सोनं करावं. 7 थरांचं खऱ्या अर्थानं योगदान असेल आणि 7 थरानं ही दहीहंडी पुण्यामध्ये यशस्वी होत आहेत. करंजा गोविंद पथकी बघायचं आहे. अनेक प्रेक्षकांची मांदियारी या दहीहंडी उत्सव सोहळ्यासाठी झाली. तर सर्व प्रेक्षक राजांचं शिवराज्य मित्रमंडळ आयोजित या दहीहंडी उत्सव सोहळ्यामध्ये मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणानं आम्ही आभार मानतोय. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमधनं या कार्यक्रमाची शोभा ही नक्की वाढली. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. करंजा गोविंद पथक बघूया. खूप सुंदरसा प्रयत्न होतोय. आज आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या रूढी परंपरा आपण जोपासताना आपल्या या देशातील एक अतिशय महत्त्वाचा सण गोपाल काळा हा सण आज या जैन पिढीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं संपन्न होताना आपण बघतोय. खऱ्या अर्थानं शिवराज्य मित्रमंडळ पब्लिकला विनंती आपण थोडं जवळ या. शिवराज्य मित्रमंडळ एखादं मंडळ स्थापन करणं हे सोपं असतं, पण ते मंडळ टिकवणं हे खूप कठीण काम असतं. आणि मंडळातील सर्व सदस्य अथक मेहनत घेऊन ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेबांचं शुभ आगमन झाले. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचकोर यांची कृपा करायची आहे. ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेबांना विनंती करतोय. अनेकांना न्याय देण्याचं काम जे वकील करतायत ते ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण मंचकोर यायचा. गोविंद पथकाचा प्रयत्न शिवराज्य मित्रमंडळ आयोजित या दहीहंडी उत्सव सोहळ्यामध्ये रिव्हर्स रेमेडी यांचं एक विशेष सहकार्य लाभलंय. त्याबद्दल मनपूर्वक त्यांचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतःकरणाला आभार मानतोय. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे सर्वांच्या सहकार्यानं हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे. आणि गोविंद पथकाचा प्रयत्न आपण बघताय. करंजा गोविंद पथक 1 2 3 4 5 6 आणि 7 थरांचा. आणि मात्र इथे ट्रिपल एक्का आपण बघितलं. अतिशय यशस्वी सलामी देताना करंजा गोविंद पथक. या दहीहंडी उत्सव सोहळ्यासाठी शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेबांचं खूप सहकार्य या दहीहंडी उत्सव सोहळ्यासाठी झालंय. ते उपतालुका प्रमुख सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि आता हंडी फोडायची आहे. करंजा गोविंद भक्ताला विनंती आहे की आपण हंडी फोडायची. दोस्ती आमची राणी हवा तर करतोच, बाकी मित्राची मेहरबानी.